कुठे निघालास? त्यांनी काय फरक पडतोय? ही वेळ आहे का? मेलेल्या माणसाला प्रश्न विचारतेस का तू? तरणी ताठी मुलगी आहे बरोबर. ती आली तेव्हा तिचा विचार केला नाही कोणी. आता जाताना कशाला करायला पाहिजे? सगळी चूक आमचीच आहे का? तुमचं कधी काही चुकतं का माई? उर्मी चल. वासू थांब. हे बघ, काय करू थांबून? रात्रीचं जाऊ नकोस. सकाळी तर जावं लागणारच आहे ना. अरे तुला काय गरज होती हे सगळं करण्याची? तुला नाही कळणार. मी आई आहे तुझी. हसशील. म्हणजे मला माझी आई नाही दिसत तुझ्यात. मठाधिपतींची बायको दिसते. वासू माई तू जा. उगाच आमच्या बरोबर तुला दादांनी बघितलं तर अजून काहीतरी व्हायचं. तू जा आणि आम्हीही जातो. आणि हो, यापुढे तुला मी माझं तोंडही दाखवणार नाही. दादांसाठी तर मी मेलोय ना. त्यांनी सांगितलंय हा मुलगा मेलाय माझ्यासाठी, म्हणजे तुझ्यासाठी मी मेलोच आहे. का? तर तुम्हाला हवे असलेल्या मुलीशी मी लग्न केलं नाही म्हणून. तुमच्या मनासारखं वागलं नाही की तुमचं प्रेम आटतं. तुम्ही आंघोळी करता आमच्या नावानं. आता तुम्ही दोघं मिळून श्राद्धाला बसा, म्हणजे तूही बसशीलच. वासू माई तू समजून नाही घेऊ शकणार. जमल्यास माफ कर. वासू पुरे आता. माई तुम्हाला हवं तसं वागलं नाही म्हणजे प्रेम नाही असं नसतं. स्वतःची मतं आणि विचार असणारी माणसं जन्माला घातलीये तुम्ही. रिमोटवर चालणारी मशीन्स नाही. उर्मी चल. थांब, माझी शपथ आहे पाऊल पुढे टाकशील तर.